दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ। तर आज आपण आलोय गुजरात राज्यात जुनागड जिल्ह्यात स्थित श्री क्षेत्र गिरनार या ठिकाणी। तेजोमय भगवान श्री गुरु दत्तात्रय यांचे अक्षय निवासस्थान। गिरनार हा भारतामधील गुजरात राज्यातील सर्वात उंच डोंगर आहे। भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेलं आणि 12,000 वर्ष तपाने सिद्ध केलेलं स्थान म्हणजेच श्री क्षेत्र गिरनार। शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे। गुरु शिखरावर जाण्यासाठी 10,000 पायऱ्या चढून जाव्या लागतात। 10,000 पायऱ्या चढून जाणे हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जाऊन दर्शन घ्यावे व आयुष्याचे सार्थक करावे असे हे स्थान आहे। माणसाचे मन हे दुर्गुणाचे माहेरघर आहे। प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते। शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा असतो। काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत। त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत, जोपासल्या गेल्या आहेत। शेवटच्या पायरीवर त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष दत्तगुरु भेटतील। गिरनार यात्रा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला भवनाथ महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं। हे शिवलिंग स्वयंभू असून पुराणात ह्याचे उल्लेख आढळतात। गिरनार पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला एकूण 2 मार्ग उपलब्ध आहेत। एक म्हणजे उडण खटोला म्हणजेच रोपवे मधून आपण 5,000 पायऱ्यांपर्यंत जाऊ शकतो किंवा 10,000 पायऱ्या पायी चढत जाऊ शकतो। उडण खटोलाचं टायमिंग सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतचं आहे। 700 रुपयात तुम्ही रिटर्न तिकीट काढू शकता। आशिया खंडातील सर्वात लांब रोपवे म्हणून याची ओळख आहे। पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वाऱ्याचा वेग जास्त असला तर रोपवे बंद ठेवला जातो। गिरनार पर्वत चढण्यापूर्वी पहिल्या पायरीजवळ नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे। पहिल्या पायरीजवळ असलेल्या मारुतीचं दर्शन घेऊन गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती देवी अशी प्रार्थना करावी। गिरनार पर्वतावरील गुरुशिखरापर्यंत पोहोचेपर्यंत एक एक टप्पे पार करावे लागतात। त्यामध्ये सुरुवातीच्या पायरीला चढाव हनुमानाचे दर्शन होते। पुढे गहिनीनाथ मंदिर, जैन मंदिर, गोमुखी गंगा, अंबाजी टेकडी, गोरक्षनाथ टेकडी आणि शेवटी दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन होते। श्री गुरुदेव दत्त। आता ह्या ठिकाणी जवळपास आपल्या 1000 पायऱ्या पूर्ण झाल्यात। मी पहिल्या पायरीनंतर आता 1000व्या पायरीवर व्हिडिओ करतोय, कारण मध्ये खूप वानरं असतात आणि कधी ते आपला कॅमेरा घेऊ शकतात, त्यामुळे मी मध्ये व्हिडिओ नाही केला। थोडं पुढे गेल्यावर पायऱ्यांच्या डाव्या बाजूला शंकर महाराजांचं स्थान आहे। पुढे 2000 पायऱ्या चढून गेल्यावर वेलनाथ बाबा असा फलक दिसतो। हे देखील भक्तांसाठी एक सिद्ध स्थान आहे। 2200 पायऱ्या चढून गेल्यानंतर वर्तरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे। गुहेच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यावर 2 सुंदर मूर्ती दिसून येतात। थोड्या अंतरावर गेल्यावर रामाचे एक सुंदर मंदिर आहे आणि त्या शेजारी थंडगार पिण्याचे पाणी असलेलं कुंड देखील आहे। सुमारे 3500 पायऱ्यांपाशी प्रसूती देवीचं स्थान आहे। इथून पुढे गेल्यानंतर दत्तकृपा, संतोषी माता, काली माता, वरडी माता, खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत। बाजूला यात्रेकरूंना बसण्यासाठी जागाही आहे। साधारणतः 4 ते 4,500 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला जैन मंदिरे लागतात। या ठिकाणी नेमिनाथांचे अतिशय सुंदर सुबक मूर्ती बसवलेली आहे। नेमिनाथ हे 22वे जैन तीर्थंकर आहेत। याच ठिकाणी त्यांनी तब्बल 700 वर्ष तपश्चर्या केली होती। थोडे पुढे गेल्यानंतर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे। तेथे जवळच आदिनाथाची मूर्ती दिसते। ही सर्व मंदिरं प्राचीन कालीन असून सुंदर कलाकृतीने नटलेली आहेत। थोडे पुढे गेल्यावर गोमुखी गंगेचं स्थान आढळून येतं। येथे गायीच्या मुखातून गंगेचं पाणी वाहत असतं।
गोमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढताना सुमारे 5000 पायऱ्यांवर अंबाजी मंदिर येते. रोपवेने आपण याच ठिकाणी म्हणजेच अंबामाता मंदिर जे 5000 पायऱ्यांवर आहे त्या ठिकाणी पोहोचू शकतो. पायी मार्गाने देखील आपण 2.5 ते 3 तासात या ठिकाणी पोहोचतो. अंबामाता हे 51 शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तिपीठ आहे, कारण जेव्हा सतीच्या शरीराचे तुकडे पृथ्वीवर पडले तेव्हा ह्याच ठिकाणी सतीचे हृदय पडले होते. या पवित्र मातेचं दर्शन घेऊन आपण गिरनार गुरु शिखरासाठी प्रस्थान करतो. येथून पुढे जवळपास 800 ते 1000 पायऱ्या चालल्यानंतर गुरु गोरक्षनाथांचे स्थान येतं. गिरनार पर्वतावरील सर्वात उंच ठिकाण असलेलं हे स्थान समुद्र सपाटीपासून 3700 फूट उंचीवर आहे. हे तेच स्थान आहे जेथे स्वतः दत्तप्रभूंनी गुरु गोरक्षनाथांना दर्शन दिलं आणि ह्याच ठिकाणी त्यांनी दत्तगुरूंना विनंती केली की मला असे एक स्थान द्या जेथून मला आपल्या चरण पादुकांचे कायम दर्शन होईल. म्हणूनच गिरनार मधील सर्वात उंच शिखर हे गुरु गोरक्षनाथांचं आहे आणि त्याखाली श्री गुरु शिखर आहे. गोरक्षनाथ शिखरावरून आपण अतिशय स्पष्टपणे गुरु शिखर पाहू शकतो, पण कधी कधी धुक्यामुळे ते दिसत नाही. गोरक्षनाथ शिखरावरून गुरु शिखराकडे जाताना जवळपास 1000 पायऱ्या उतरून गेल्यावर ह्या 2 कमान्या लागतात. डाव्या कमानीतून आपल्याला गुरु शिखरावर जाता येतं. या ठिकाणावरून गुरु शिखर 1000 पायऱ्यांच्या अंतरावर आहे. या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस आणि निसर्गाचा अनुभव काही वेगळाच असतो असा भक्तांचा अनुभव आहे. या स्थानावर बसूनच श्री दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. मंदिरात फोटो आणि शूटिंगला परवानगी नाही. गाभाऱ्यातील दत्तप्रभूंच्या चरण पादुकांजवळ मस्तक ठेवून देहभान हरपले. मनाला परमानंद झाला. 10,000 पायऱ्या चढून आल्याचे सार्थक झाले. त्यातच गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजेच आम्हा दत्तभक्तांसाठी दुग्ध शर्करा योगच. दर्शन घेऊन झाल्यावर ज्या कमानीतून आपण प्रवेश केला होता त्याच कमानीतून उजव्या बाजूला श्री दत्तधुनी आणि अन्नछत्र आहे. इथे 5000 वर्षापासून सुरू असलेलं अन्नछत्र आणि अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवत दुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजता तासाभराने प्रकट होते. या धुनीचे भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. येथील अन्नछत्रात महाप्रसाद घेऊन आम्ही गिरनार पर्वत उतरण्यास आरंभ केला. तर मित्रांनो, हा होता माझ्या गिरनार यात्रेचा एकंदरीत प्रवास. तर आता प्रश्न राहतो की गिरनारला जायचं कसं, राहायचं कुठे आणि खायचं काय. तर ह्या संदर्भातील डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड करून ठेवला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्वरित बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गिरनारी.